तर भोंदू खराच्या प्रकरणात ईडीचं पथक आता नाशिकमध्ये दाखल झालंय। भोंदू खराच्या मालमत्तेची ईडी चौकशी करणार आहे। खरात विरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा याआधीच गुन्हा दाखल करण्यात आलाय। खराच्या मालमत्तेच्या कागदपत्रांची ईडीकडून तपासणी सुरू आहे। एक मोठी बातमी समोर येते। भोंदू खराचं याविषयी आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आपल्याला अधिकची माहिती देतील। चंदन, काय सांगाल? आपल्याला माहिती आहे की भोंदूबाबा अशोक खराच्या विरोधात आता ईडीनं देखील गुन्हा दाखल केलेला आहे आणि सगळ्या तपासासाठी ईडीचं पथक जे आहे ते नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे। माझ्या मागे आपण हे महाराष्ट्र पोलीस अकादमीचं कार्यालय बघताय आणि याच ठिकाणी एसआयटीच्या माध्यमातून सध्या भोंदूबाबा अशोक खराची चौकशी सुरू झालेली आहे। या ठिकाणी चौकशी केली जाते आहे। ईडीच्या माध्यमातून आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जाणार आहे, कारण एसआयटीकडनं देखील सगळ्या कागदपत्रांची त्याच्या मालमत्तांचे जे अहवाल आहेत ते देखील आता ईडीकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे ईडीच्या माध्यमातून आता भोंदूबाबा अशोक खराची नेमकी कुठे प्रॉपर्टी आहे, कुठे कुठे त्याच्या जमिनी आहेत, त्याचे फ्लॅट आहेत, त्याचे आर्थिक व्यवहार नेमके कुठे झालेले आहेत आणि कोणाशी झालेले आहेत, या सगळ्या प्रकरणाचा अगदी सखोल तपास केला जाणार आहे। आणि याच माध्यमातून आता ईडीच्या माध्यमातून त्याला पुन्हा एकदा खरं तर सगळ्या प्रकरणांना सामोरं जावं लागणार आहे। त्याच्यामुळे ईडीचं पथक आता या सगळ्या तपासासाठी नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे। सध्या भोंदूबाबा अशोक खरात हा एसआयटीच्या ताब्यात आहे। एसआयटीची पोलीस कोठडी आज संपते, उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। मात्र त्यापूर्वीच आज ईडीचं पथक नाशिकमध्ये दाखल झालंय आणि ईडीच्या माध्यमातून आता भोंदूबाबा अशोक खराची सगळ्या आर्थिक विषयांची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। नक्की चंदन, धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। तर अशोक खरातला पोलिसांनी चांगलं झुकवलंय असं तृप्ती देसाई म्हणतात। अशोक खराची आता सुटका होणार नाही अशी प्रतिक्रिया आता तृप्ती देसाईंनी दिली आहे। दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए। पण आता अशोक खरातला जे आहे ते पोलिसांनी खूप चांगलं झुकवलेलं आहे आणि त्याला झुकावंच लागेल, कारण जर तुम्ही दुनियाला चुकीची कामं करून जर झुकवत असाल तर एक दिवशी ते चुकीचं सगळं बाहेर येतं आणि तुम्हाला झुकावं लागतं। आता अशोक खरातची सुटका नाही, त्याला फासापर्यंत घेऊन जाण्याचे जे आपण बघितलं की अनेक पीडिता समोर येत आहेत, 10हून अधिक गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामुळं आता पोलिसांसमोर झुकावं लागेल, त्याला कायद्यासमोर झुकावं लागेल आणि जे काय कर्म केलेलं आहे त्याची शिक्षा जी आहे ती